बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 12 दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशातच गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती दिलेली होती। मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। जोरदार बीड जिल्ह्यामध्ये पावसाला आज पुन्हा आगमन झालंय। पावसाच्या या आगमनानंतर शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे। सध्या मी बीड तालुक्यातल्या एळमघाट परिसरात आहे आणि या परिसरामध्ये सोयाबीन मधून अक्षरशः पाणी वाहतंय। तर सोयाबीन अगोदरच करपून गेलंय, पूर्णपणे नासून गेल्याचं, सडून गेल्याचं या शेतामध्ये पाहायला मिळतंय। अशाच पद्धतीने जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत या सोयाबीनच्या शेतांमध्ये आणि इतर पिकं सुद्धा पूर्णपणे करपून गेलेत। अक्षरशः शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि यामुळे आता पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी अशा प्रकारची मागणी केली जाते। मात्र आता बीड जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला असून सध्या जो पाऊस सुरू झालाय, पुन्हा एकदा त्या पावसाने शेतकऱ्यांची आणखीन चिंतेत वाढ झाली आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।